दिल्लीतल्या जंतर मंतरवरील आंदोलनाला एक महिना उलटला आहे. सोनम वांगचुक यांना उपचारासाठी देखील रुग्णालयात नेलेलं होतं. आता अभिजित दिपके यांची तब्येत देखील बिघडलेली आहे, टायफॉइड झाला आहे. साहजिकच आईवडिलाला चिंता असेल. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया. फोनवर कधी बोलणं झालं आणि कधी कळलं की तुम्हाला त्याची तब्येत खराब? नाही, परवा त्याला उलट्या वगैरे झाला. त्या दिवशीच म्हटलं बाळा काय होतंय, तर काही नाही म्हणे मम्मी थोडंसं खाण्यामध्ये आलं त्याच्याने उलट्या होत आहेत. म्हटलं दाखवून घे आणि ब्लड वगैरे चेक कर म्हटलं, कारण तू भिजलेला आहे वगैरे म्हटलं. तर काय सांगावं, टायफॉइड नाही तर निमोनिया होण्याची शक्यता आहे, काळजी खोकलतं पण आहे ना तो. तर म्हटलं थोडं काळजी घे. तर हो म्हणे. मग ब्लड वगैरे नेलं तर काल आलंय वाटतं रिपोर्ट की मग आता इष्टाला सकाळी मी बघितलं तर त्याला टायफॉइड झालेला आहे. मग सकाळी काही त्या मित्रांनी कॉल उचलला नाही. त्या म्हटलं त्याला बोलावं म्हटलं किंवा त्याची काळजी वगैरे घ्या, पण त्या मित्रांनी काही उचलला नाही कॉल. आज काही बोलणं झालेलं नाही. रात्री 1:30ला झालेलं होतं बोलणं. व्हिडिओ कॉल केलाय, काही असं बोलणं झालं तुम्ही? हो, मी त्याला व्हिडिओ कॉल केला. आधी तो म्हणे मम्मी काही नको तू व्हिडिओ कॉल वगैरे करू. नाही म्हटलं मला एकदा बघू दे म्हटलं, तुझा अवतार कसा झाला काय झाला बघू दे म्हटलं. तर काही नाही म्हणे. ते व्हिडिओ कॉलवर बोलले तर बरीचशी दाढी गिडी वाढलेली होती, तब्येतही खराब खूप दिसली. म्हटलं बाळा फार खराब झाला तू, तुझी काळजी घे म्हटलं. तर हो म्हणे, आधी मला ह्या विद्यार्थ्यांचं बघू दे, मी माझी नंतर काळजी घेतो म्हणे. सरकार आता प्रतिसाद देत आहे, मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत असं पण आहे. हो ना, तर सरकारने हे करायला पाहिजेत ना, राजीनामा घ्यायला पाहिजेत ना. एवढे लेकरं आज 1.5 महिन्यापासून परेशान आहे. सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजेत. तुम्ही ते मोदीची भाषणं ऐकली? सर, तर कालच्या 2 क्लिप ऐकल्या मी, पूर्ण नाही ऐकल्या. तशी तर मी टी व्हीच पाहणं बंद केलेलं आहे. जे काय जास्तीत जास्त यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरच बघतोय. ते पंतप्रधानांचे तर ते 2 बघितले मी. नवीन कायदा वगैरे करतोय विद्यार्थ्यांसाठी, सकारात्मक आहेत म्हणून. काय प्रतिक्रिया त्यावर? नाही सर, त्यांनी ते पेपर लीकचा एक तो कायदा काय केलेला आहे, ते त्याच्यामध्ये 10 कोटी रुपये फाईन, काहीतरी अजून 10 वर्षाची काय सजा. तर हे थोडं अतिशयोक्ती वाटते. कारण पेपर चोरी करणारे खालच्या लेवलचे माणसं, एक साधा शिक्षक असेल जरी, प्राध्यापक जरी धरला, तर त्याला वसूल करायचे म्हणजे 10 कोटी कसे वसूल करणार? हा भीती पडेल ना की 10 कोटी भरावे लागतील पकडलं गेलं तर? नाही सर, भीती अशी नसते ना. हे अति म्हणजे भीतीच्या पलीकडचं झालंय. म्हणजे एखाद्या माणसाला कसं होतं की तुला आता मी मारून टाकतो, असं आपण त्याला धमकावतो, त्याच्याकडून काही काढायच्या वेळेस तो एक माणूस अशा शेडला पावतो की मारायचं का मार मला. मग तोही गेला, ते सर्वच गेलं. तर हे असं नसायला पाहिजे. आहे जे कायदे ते जर यांनी चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केले असते आणि यापूर्वी जे काय पेपर लीक झाले त्या लोकांना जर कडक शिक्षा झाली असती तर हा प्रकार घडला नसता. हे काय पहिल्या वेळेस पेपर लीक झालेला नाही. याच्या अगोदर खूप म्हणजे काय हे आता या सरकारमध्ये झाले असं नाही, काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा झालं, यांच्या काळामध्ये हे चालूच आहे. पण याच्यावर कुणीच कडक त्याच्यावर म्हणजे ज्या कायद्याचं कलमसुद्धा काही अशा टाकतात की ते ज्याला जमानत भेटेल. त्याच्यामुळे वचक नाही राहिलेली कायद्याची. तुम्ही कडक कायदे आहेत ना, कडक कायदे नाहीत असं नाही, तुम्ही फक्त अंमलबजावणी करा त्याची. मॅक्झिमम मला तर वाटतं की ज्यांच्यावर जे पोलीस या पेपर ज्यांनी लीक झालेत, काही एज्युकेशन संबंधित जे काही झाले ते सर्व जामिनावर आहेत. ते कुणालाही फाशी झालेली नाही. जन्मठेप कुणाला झाली असं तुम्हाला आठवतं का? एखाद्या त्याला जन्मठेप झाली म्हणून या मागच्या 30 वर्षामध्ये कुणावरच झाले जन्मठेप? का कायदा नाही का आपल्याला जन्मठेप करा म्हणून आहे? तुम्ही परवा प्रचंड सरकारवर संतापलेले होते, आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही सर, हे बघ, संतापाची एक त्यांचा एक वडील म्हणून आणि त्याला ज्या वेदना होत आहेत आणि त्यांच्या ह्या चळवळीमुळं माझं स्वतःचं होणारं नुकसान, इतर विद्यार्थ्याचा फायदा होत असेल मी मान्य करतो, तो सर्व भारतातल्या विद्यार्थ्यासाठी करतोय. पण माझं किती प्रचंड नुकसान आहे ह्याच्यामध्ये. एक तर मला त्याच्याशी संपर्क होत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, त्याला काय गोष्टी सांगायच्या तर सांगता येत नाही. मी जे काय लोन काढून त्याला तिकडं पाठवलेलं आहे. तर माझी अपेक्षा होती की त्यांनी कुठंतरी एक गव्हर्नमेंटमध्ये जरी नसेल करायची तर प्रायव्हेट एखाद्या याच्यामध्ये चांगला जॉब करावं, सेटल व्हावं. किती लोन काढले सर? 60 लाख रुपये लोन आहे त्याचं शिक्षणासाठी? हां, शिक्षणासाठी. म्हणजे जे लोक विचारतात की परदेशात कसं गेला, त्याला हे उत्तर आहे? त्याला हे उत्तर आहे. त्याला हे पण भेटलेली आहे ना, त्याला स्कॉलरशिप भेटलेली आहे बोस्टन युनिव्हर्सिटीची. लोन काढूनही गेल्या बोस्टन युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिपही दिली. पालक म्हणून तुम्हाला वाटतं आता की हे संपायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा तोडगा काय असावा? सर, पालक म्हणून मला एकच वाटतंय की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी स्वतःहून, ते एक वडील आहेत, त्यांना पण एक मुलगी आहे, ती फॉरेनला शिकलेली आहे, त्यांनी लोन नसेल काढलं तो त्यांचा वेगळा विषय आहे.
पण एक हे जे सामान्य विद्यार्थी आहेत जे त्यांची मागणी, त्यांचा रोष आहे धर्मेंद्र प्रधानवर. कारण काय होतं, प्रत्येकजण चोरी करतो, पण जेव्हा चोरी करताना पकडला जातो तो चोर असतो, बाकी सर्व शाहू असतात. तर हे योगायोग असा आला आहे की हे शिक्षण मंत्री आहेत आणि यांच्या काळात हे पेपर लीक झालेले आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत, विशेष म्हणजे 20 का 21 आत्महत्या झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिशः धर्मेंद्र प्रधानशी काही संबंध नाही त्यांचा, पण ॲज अ शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा रोष आहे. हां, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि हे आंदोलन पुढे चिघळणार नाही. त्यांनी जर राजीनामा दिला तर चिघळणार नाही आंदोलन. अभिजितच्या हातात राहिले. आता मला नाही वाटत हे आंदोलन अभिजितच्या हातामध्ये राहिलेलं आहे, कारण प्रत्येक स्टेटमध्ये या आंदोलनं झालेत. मागच्या 3-4 दिवसापासून बघताय तुम्ही, 20 तारखेपासून प्रत्येक राज्यामध्ये स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत, आंदोलन करत आहेत. त्याला कुठलाही चेहरा नाही, कुठलाही नेता नाही, कुठलाही काही नाही. तुम्ही कुणाला कंट्रोल करणार आहे पूर्ण भारतभर? आणि विद्यार्थी आहेत ते तुमचं भविष्य आहेत, भारताचं भविष्य आहे. तुम्ही या भारताच्या भविष्याला असं नाचवू नका.